मी संपदा मुंडे बोलतेय. हो, तीच डॉक्टर संपदा मुंडे, जिला तुम्ही आता आत्महत्या केलेली डॉक्टर म्हणून ओळखता. पण माझं आयुष्य त्यापेक्षा खूप मोठं, खूप वेदनादायक होतं. मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी. लहानपणापासून एकच स्वप्न, डॉक्टर व्हायचं आणि लोकांना वाचवायचं. आईबाबांनी मला शिकवलं, संपदा, लोकांची सेवा कर, देव तुझ्या रूपानं उतरेल. आणि मी तसंच केलं. फलटणला बदली झाली तेव्हा माझा आत्मविश्वास सर्वोच्च होता. सरकारी रुग्णालयात काम, रोज लोकांचा ओघ. आणि लोक म्हणायचे, ही डॉक्टर मनापासून काम करते. पण हळूहळू मला समजायला लागलं, इथे केवळ रुग्ण नाहीयेत, तर राजकारण आणि दबाव देखील आहे. पोलिसांकडून फोन यायचे की रिपोर्ट तसा देऊ नका, हा केस फिट दाखवा. राजकीय लोक सांगायचे, हे नाव येणार नाही, रिपोर्ट बदल. पण मी तडजोड केली नाही. माझं सत्य सांगणं काहींना त्रासदायक ठरलं. मी आवाज उठवला आणि त्याच दिवशी मी टार्गेट झाले. दररोज माझ्यावर मानसिक दबाव वाढत गेला. एखादी महिला डॉक्टर जी आपल्या कामात प्रामाणिक आहे, ती जेव्हा व्यवस्था उघड करते तेव्हा तीच व्यवस्था तिच्या विरुद्ध उभी राहते. 19 जून 2025 मी DYSPला पत्र दिलं. माझ्यावर चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्याचा दबाव आहे. पण ते पत्र फाईलमध्येच हरवलं. त्या पत्रासोबत माझं भविष्यही हरवलं. मी संपदा मुंडे बोलतेय. हो, मी पुन्हा बोलते, कारण माझा आवाज दाबला गेला. माझ्यावर प्रेमसंबंधांचा आरोप लावला गेला, ज्यांनी माझं व्यक्तिमत्व, माझं सत्य, माझी ओळख सगळीच झाकली गेली. रुपाली चाकणकर म्हणाल्या, हे फक्त प्रेमाचं प्रकरण आहे. पण माझं प्रत्येक पत्र सांगतं, हे दबावाचं प्रकरण होतं. माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांच्या PAचा उल्लेख माझ्या तक्रारीत होता. राजकीय दबाव माझ्या आयुष्याचा भाग बनला होता. पण तपासात त्यांच्या नावावर शाईच उडवली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली. आणि माझं सत्य कुठे नेलं? मी एक सरकारी डॉक्टर होते, पण माझी सुरक्षा कुठे होती? PSI बदने, ज्याच्या विरुद्ध मी तक्रार केली, तो 4 दिवस फरार राहिला. मोबाईल लपवला, पण तरीही निष्पाप दाखवला गेला. माझ्यावर अत्याचार झाला होता, पण पोलिसांनी माझ्या शब्दांना वैयक्तिक वाद म्हणून झाकलं. रात्री मी एकटी हॉटेलच्या रूममध्ये होते. हो, त्याच रात्री, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. माझ्या फोटोवरून वाद झाला असं ते म्हणतात. पण सांग ना, फोटो खराब आला म्हणून डॉक्टर आत्महत्या करते का? माझ्या तक्रारीवर कारवाई झाली नाही. माझ्या RTIचं उत्तर आलं नाही. माझ्या आवाजाला न्याय मिळाला नाही. पण माझ्या मृत्यूनंतर सगळे माझ्या चारित्र्यावर चर्चा करू लागले. राजकीय नेते आपल्याला वाचवतात, पोलीस आपल्याच लोकांना झाकतात आणि माझ्यासारख्या प्रामाणिक महिलेला दोषी ठरवलं जातं. मी संपदा मुंडे बोलते. हो, आता माझा आवाज जगभर ऐकला जातोय. पण तो माझ्या शरीरातून नाही, माझ्या आत्म्यातून येतोय. माझा मृतदेह रुग्णालयात खाली घेतला तेव्हा माझा कुठलाही नातेवाईक जवळ नव्हता. माझ्या हातावर काही शब्द लिहिले होते. ते माझं डाईंग डिक्लेरेशन होतं. माझ्यावर दबाव आहे, अन्याय आहे आणि मी थकले. याला ओळी माझ्या आयुष्याचा आरसा आहेत. माझ्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली गेली. रुपाली चाकणकर म्हणाल्या, तपास पूर्ण झालाय. पण खरंच, जेव्हा अत्याचाराची तक्रार दुर्लक्षित केली, जेव्हा आरोपींना वाचवलं, जेव्हा माझं नाव प्रेमात पेडलेली डॉक्टर असं दिलं, तेव्हा हा तपास पूर्ण झाला का? मी मेली नाही. मी अजूनही प्रत्येक न्यायालयात उभी आहे. मी प्रत्येक प्रामाणिक डॉक्टरच्या मनात जिवंत आहे. मी त्या प्रत्येक मुलीत आहे जिला गप्प बस सांगितलं गेलं. माझा आवाज तुम्ही ऐका आणि त्या 4 कड्या जोडा: पोलीस दबाव, राजकीय हस्तक्षेप, अन्याय आणि सत्य. जोपर्यंत त्या 4 कड्या जुळत नाहीत तोपर्यंत माझा आत्मा शांत बसणार नाही. मी संपदा मुंडे बोलते. हो, माझं शरीर गेलं असेल, पण माझं सत्य अजूनही जिवंत आहे. ते सत्य तुम्ही पोहोचवा, कारण एक दिवस या आवाजालाही न्याय मिळालाच पाहिजे.